सुरेखा स्टेजरमध्ये आपले स्वागत। आज आपण करणार आहोत मुगाचे पराठे। तर त्याच्यासाठी जे आपण साहित्य घेतलेले आहे ते पाहून घेऊया। त्याच्यासाठी मी इथे 2 वाट्या मोड आलेले मूग घेतलेले आहेत, 8-10 हिरव्या मिरच्या, 15-20 लसणाच्या पाकळ्या, 1 कांदा, 1 वाटी कांदा, 1 वाटी बटाटा, हे कच्चंच घेतलेलं आहे। त्याच्यानंतर त्याच्यात आपल्याला जे मसाले घालायचे आहेत त्याच्यासाठी इथे मी 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा हळद, पाव चमचा हिंग, चवीप्रमाणे मीठ लागेल तसं, 1 चमचा कसुरी मेथी आणि अर्धा चमचा इथे मी आमचूर पावडर घेतलेली आहे। तूप आणि आपल्याला पिठी ही लाटताना लागणार आहे। त्याच्यानंतर मी इथे कणिक घेतलेली आहे, 2 वाट्या कणिक, अर्धी वाटी इथे मी चणा डाळीचं पीठ घेतले आणि पाव वाटी तांदळाची पिठी घेतली। आता हे कणिक आपल्याला कमी जास्त जसे लागेल त्याप्रमाणे आपण आता घेणार आहोत। आता सुरुवातीला आपण हे मूग, मिरच्या, लसूण, कांदा आणि बटाटा हे सगळं मिक्सरमधनं पाणी घालून याची आपण थोडीशी जाडसर पेस्ट तयार करून घेणार आहोत। आपण हे मूग, मिरच्या, लसूण, कांदा, बटाटा सगळं मिक्सरमधनं काढून घेतलेलं आहे। तर याच्यामध्ये आपण आपले हे सगळे मसाले घालून घेणार आहोत। धना पावडर, त्याच्यानंतर कसुरी मेथी, हळद आणि हिंग, आमचूर पावडर, हे सगळं सुरुवातीला आपण मिक्स करून घेऊया। ज्यांना स्टफ पराठा जमत नाही त्यांच्यासाठी हा उपाय एकदम छान आहे आणि एकाच वेळेला प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स, पोळी भाजीला उत्तम असा हा पराठ्यांचा पर्याय आहे। त्याच्यानंतर आपण याच्यात कोथिंबीर आपल्या आवडीप्रमाणे, चवीप्रमाणे मीठ, पुन्हा हे चांगलं मिक्स करून घेऊया। त्याच्यामध्ये आता आपण ही तांदळाची पिठी, बेसन हे पण मिक्स करून घेऊया। आता याच्यामध्ये आपण थोडी थोडी कणिक घालून मिक्स करून घेणार आहोत। आपलं रेग्युलर आपण पोळ्याला जशी कणिक भिजवतो तसं आपल्याला याच्यात भिजवायचं आहे। याच्यामध्ये आपण पाण्याचा वापर अजिबात करणार नाही आहोत। हे जे आपलं आहे मिक्सरमधनं काढलेलं वाटण त्याच्यामध्येच आपण मावेल एवढी आपली अशी कणिक भिजून घेणार आहोत। आपला हा गोळा जरा सैलसर वाटतोय। त्याच्यामध्ये आपल्याला आपण 2 वाट्या कणिक घेतली होती तर आपल्याला अजून त्याच्यामध्ये कणिक आपण लागेल तशी घालून घेऊया आणि आपला कणकेचा गोळा घट्ट करून घेऊया। आपल्याला जवळजवळ ह्याच्यात अजून 1 वाटी कणिक घालायला लागलेली आहे। आता याला आपण थोडा तेलाचा हात लावून एक आपण आता 5 मिनिटं आपण झाकून ठेवून देऊया। आता या पराठ्याबरोबर खायला आपण शेंगदाण्याची चटणी करणार आहोत। त्याच्यासाठी 1 वाटी शेंगदाणे, लसूण, तिखट आणि मीठ एवढंच आपल्याला लागणार आहे आणि हे सगळं साहित्य आता आपण परत मिक्सरमधनं काढून घेणार आहोत। आपली शेंगदाण्याची चटणी पण तयार झाली आहे। एकदम खूप बारीक पण करायची नाही। आता याच्यामध्ये तुम्ही दही घालून पण खाऊ शकता
किंवा अशी नुसतीसुद्धा पराठ्याबरोबर खाऊ शकता. तवा आपण तापवायला ठेवलेला आहे. आता आपल्याला पाहिजे तसे लहान मोठे साईज जसं आपल्याला पराठा करायचा असेल त्याप्रमाणे आपण गोळा घेणार आहोत. तांदळाच्या पिठीमध्ये आपण घोळून याचा आता आपण जाडसर पराठा तयार करून घेणार आहोत. पराठा आता आपण भाजून घेऊया तव्यावर. एका साईडने थोडा झाल्यानंतर मग आपण त्याला पलटूया. आता त्याला तूप तेल आपल्याला जे काय आवडत असेल ते तुम्ही पराठ्याला लावू शकता. अमूल बटर लावू शकता. दोन्ही साईडने आता आपण हा छान तांबूस रंगावर भाजून घेऊया. दोन्ही साईडनी आपण हा चांगला भाजून घेऊया. तोपर्यंत आपण आपला दुसरा पराठा करायला घेऊया. आपला आता हा दुसरा पराठा पण तयार आहे. आपला वरचा पराठा सुद्धा छान भाजून झालेला आहे. हा पराठा आता आपण काढून घेऊया. त्याच्यावर हा दुसरा पराठा आपण असाच भाजून घेऊया. एक साईड जरा भाजल्यानंतर मग आपण त्याला पलटी करून घ्यायचं आहे आणि मग तूप सोडून परत पलटी करून दोन्ही साईडने आपण छान आता तांबूस रंगावर भाजून घेणार आहोत. जसं म्हटलं आपल्याला तूप तेल अमूल बटर जे काय आवडत असेल ते पराठ्यावर घातलं तरी तुम्ही चालेल. छान दोन्ही साईडने आपला पराठा झालेला आहे. पौष्टिक आणि स्वादिष्ट असे आपले मुगाचे पराठे तयार आहेत. लोण्याबरोबर आत्ता आपण केलेली दाण्याची चटणी मी दह्यात भिजवली आहे त्याच्याबरोबर तुम्ही ही खाऊ शकता. आवडलं असेल तर नक्की करून बघा. लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.